भिवंडी तालुका के गोरसई गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी गोरसई गांव के ग्रामस्थ मंडल व सर्व महिला मंडल द्वारा श्री राम नवमी व श्री हनुमान जी की जन्म उत्सव के शुभ अवसर पर श्री राम नवमी से श्री हनुमान जी की जन्म उत्सव 16 तक अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण 16 का भव्य आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, पालखी, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। म्हणजे ताली बाई जरी असेल ना तरी ते मेकअप जर लावला ना तर तोंड एकदम इतका गोरा दिसतो तर चेहरा ऑस्ट्रेलियाचा ना हातपाय दक्षिण आफ्रिका। हे कुठे लपवले? हे लपवले हे लपल का ओरिजिनल? महाराष्ट्राचा शेड मारून ऑर्डर होता मरतो का शृंगाराला झिरो किंमत दिली कीर्तन वेळ नाही म्हणून तुम्हाला 2 वाजेपर्यंत जरी कीर्तन सांगितलं तर एक पण जागेवर हलणार नाही देणार आलू नाही देणार। शृंगार नटणं हे आपलं काम आहे ते कीर्तन कपडे घातले पाहिजे त्याच्याबद्दल कुठं वाद आहे? मी कसा दिसतो असा दिसतो तसा दिसतो चालला कुठं तू ज्ञानोबा तुकोबारांनी का त्याची प्रमाणे दिले तर कुठं तुम्ही नटून फटून जा म्हणून आता सगळं एवढं असं बेकार काम झालेलं आता तर बोलून उपयोग नाही। पैशावाल्याची पॉकेट गरमी, सोन्यावाल्याची लॉकेट गरमी आणि आता परमार्थ दिसून येते ती जॅकेट गरमी। मरणाचा गरम होतो तरी पण जॅकेट घालतो चालला कुठे तू? अरे कशाचं काही नाही। मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो माणसाने चांगलं दिसावं का असावं बोला? एवढं लक्षात ठेवायचं। माझं बोलणं मी तुम्हाला संतांच्या प्रमाणाने त्याची सिद्धता करून देईन। विचारायचं जर तुकोबारा ज्ञानोबारांना विचार जाऊन मला नका विचारू कुठल्या महाराजाला जर जास्त मस्ती असेल तर मला फोन करतो तेवढं निश्चित आहे मला येत काही नाही पण 5 मिनिटात डोकं खाली करून टाकले महाराजांचं 5च मिनिटं 6वा मिनिट लावू देणार नाही तुम्ही आमच्या ज्ञानोबा तुकोबारांच्या परमार्थाला पवित्र परंपरेला मजाक समजता तुम्ही टाइमपास समजता तुम्ही टाइमपास आहे कीर्तन टाइमपास आहे। आमच्या गावाने एवढी मेहनत केलेली एवढे पैसे काढलेले एवढं रात्रंदिवस जागता टाइमपास आहे। अरे जीवनाचा फैसला आहे परमार्थ सारखा समजून घ्या त्याच्याने कल्याण होईल। हे बाकीच्या लवाजमाने काही नाही काही होणार नाही बरं का? आणि मग त्या ठिकाणी संयोजकांची जरा माफी मागेल जरा 10-15 मिनिटं बघत आता जरा कीर्तन थोडस पुढे जाईल जरा वाजवल्या बरोबर काही कमी शुद्ध नाही त्यांना त्या मुरलीचा ध्वनी नाद आणि सगळ्या निघाल्या तिकडे बरं रात्र होती त्यांनी भगवान परमात्म्याच्या कार्याला येत असताना कशाची चिंता नाही करायची मी कसा दिसेल ना काय कसं दिसेल बरं का? सगळ्या तसेच निघाल्या काही त्यांचे केस असे सुटलेले होते त्याच्यातच काही ठिकाणा नव्हतं कुंकू ठिकाणावरती नव्हतं काहीच नाही।
आचार्य गाते गे भक्ता जगती भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर की जय सब संतन की जय आम्ही स्वागत करण्याची इच्छितो मंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञान सर्व गावात रस्ते साफ यांना सर्वांना आता या ठिकाणी शब्द सुटण्यात आलं नाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय स्वतःच्या चालवतात बिना खर्चाने तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री कुंडली गोल्या विठ्ठल श्री ज्ञानदेव कीर्तनासाठी गायला देण्याचा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर तुम्हाला बोलता येणार नाही खरं बघितलं तर हरिभक्त महाराज सगळे गुरु महाराज येतात त्याच्या या ठिकाणी सत्कार करूया आपण इकडे बघा पुढे सज्ज राहायचं आपण विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गणेश महाराजांचं स्वागत करायचं आहे पंढरीनाथ भगवान की जय मोठ्या माऊली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानदेव तुकाराम सिद्धीमुळेचे प्राधान्य असणार आहे तर मी विनंती करेल श्री घनश्याम कृष्णा केळे आपण पुढे यायचं या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे बघा कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जय श्री घनश्याम केळे सरस्वती सदानंद केळे सदानंद शांताराम केळे मग ते थोडंसं बोलू इच्छितो जसं मी आता म्हटलं बाबूनाळाच्या बाबतीत की हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ग्रामस्थांना फोन करून किंवा ग्रामस्थांना आपण पुढे अनाउन्स करून बोलवायचं होतं. महाराज आणि कालूराम महाराज आपण पुढे या सौ मंजुळा दशरथ अंधेरे दत्तू महाराज आपण पण पुढे यायचं आहे कुंडली भगवान की जय या ठिकाणी आत्माराम हरण महाराज आलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी पंढरीनाथ भगवान की जय पुढे या कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव करणार आहोत शंकर गाडीचं महाप्रसादासाठी लाईन मध्ये बसायचं आहे आणि गावातील महिलांना विनंती आहे की त्यांनी वाढण्यासाठी जायचं आहे आणि त्यांना विनंती आहे की त्यांनी जे आपले स्वयंपाक बनवलेला आहे आज या वर्षी 43वा वर्ष सप्त्याला चालू झालेला आहे आणि यापूर्वी अगदी छोट्या प्रमाणे जसं लोकसंख्या वाढली किंवा वित्त म्हणजे पैशाचा जो हे झाला वाढला त्याप्रमाणे थोडा वाढत आज 43वा वर्ष आम्ही साजरा करत आहोत. परंतु या वर्षी एवढी चांगली गोष्ट घडलेली आहे गावामध्ये कारण हरिपाठ करण्यासाठी आमच्या गावातील लहान मुलं अगदी 4 वर्षापासून वयोवृद्ध म्हाताऱ्यांपर्यंत चांगला सहभाग असा कधीही पाहायला मिळाला नाही. म्हणजे हे आमच्यासाठी ग्रामस्थांसाठी पंचक्रोशीसाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे. 8 दिवस नाही याच्यासाठी कम से कम 2 महिने अगोदर मेहनत करायला लागते. कीर्तनकार ठरवणे, विणेकरी ठरवणे, सगळ्यांची वेळ घेणे, सगळ्यांची बोलणे त्या दिवसापासून सगळीची सुरुवात असते आणि आमची जी कमिटी आहे ती वेळोवेळी त्या गोष्टीसाठी आराधने प्रयत्न करून सगळ्या गोष्टी कशा आपल्याला साध्य होतील सगळ्या
त्या गोष्टींचा कसा उपयोग चांगला करता येईल, ग्रामस्थांसाठी, पाहुणे मंडळींसाठी कशी सुविधा देता येईल आणि चांगल्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा जो सहभाग मिळालेला आहे, यावरची मला तर वाटतं सर्वात चांगल्या म्हणजे मोठ्या प्रमाणे सहभाग मिळालेला आहे. आणि हा आमच्या गावातील पंचक्रोशीतील दिवाळी दसरा मोठा सण म्हणजे आम्ही सप्ताह मोठा समजतो. सर्वात मोठा सण असेल तर हा आमचा सप्त्याचा सण आहे. ग्रामस्थ चांगल्या प्रमाणे सहकार्य करतात. आर्थिक परिस्थिती असेल, श्रमदान असेल, आर्थिक जे काय ज्याच्या हातामध्ये असेल ते आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात. जे अगदी श्रम असेल, काही पण विना असेल, सगळ्या गोष्टीत सहभाग घेतात आणि सप्त्याला चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन ग्रामस्थांचं पंचक्रोशीतील लोकांचं सहभाग असून सगळा आनंद उत्सव आमच्या गावामध्ये साजरा होतो. प्रथम मी आपणास सांगू इच्छितो, उपस्थित या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा आज सांगता आहे. आल्याचा कीर्तन आणि आता महाप्रसाद चालू झालेला. आपण मंदिरामध्ये आहोत आणि या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर आहेत, सरपंच आहेत, आमचे प्रथम नागरिक, माजी सरपंच आहेत, सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत, या ठिकाणी सप्ताह कमिटीचे काही कार्यकर्ते आहेत आणि अजूनही बाहेर आम्ही मंदिराच्या आतमध्ये आहे, बाहेर महाप्रसाद चालू आहे. त्या ठिकाणी काम करत असणारी काही कमिटीची माणसांच्या व्यतिरिक्त गावकरी आहे. तर अखंड हरिनाम सप्ताहाचा हा आमचा 43वा वर्ष आहे. या 43 वर्षामध्ये सुरुवात 43 वर्ष म्हणजे आमच्याकडे जेव्हापासून आमच्याकडे काम आलं त्याच्या अगोदर पासून आमच्या जुन्या लोकांनी हा जो सप्ताहाचा कार्यक्रम करत आलेला अतिशय मेहनतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी आज पोहोचलेलो आहे. आणि आजच्या जर आपण बघितलं तर हा वैभव जो बघितला बाहेर, तर विनंती करेल आपण पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी आणि दाखवावी. कारण आम्ही यासाठी इतकी मेहनत करत असतो. आम्ही म्हणजे पूर्ण आमचा गाव आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात मी आता ज्यांची नावं पुकारली ती इतकी मेहनत करतात, जशी की ज्ञानेश्वर म्हात्रेसारखी लोक पण आहेत, बाबू नानासारखी लोक आहेत, यांच्यासारखी बरेचसे अजून लोक आहेत. इतकी मेहनत करतात की स्वतःच्या घरचा कार्यक्रम असतो ना, तसं घरचा कार्यक्रम एखाद्याच्या घरी लग्न कसं असतो आणि तो दिवस रात्र त्याचा हातभार त्याचं काम करत असतो, तशा पद्धतीचं या ठिकाणी काम करणारी लोक आहेत. इतकी मेहनत करतात आणि त्यांच्याच मेहनतीचा हा फळ आहे. आज तुम्ही बघू शकता गावाच्या एंट्री पासनं, म्हणजे जिथून तुम्ही मेन रोड पासून एंट्री मारणार तिथे गेट बनलेला, बॅनरचं काम करणाऱ्या माझ्या मित्र प्रेमदास धूर असतील, म्हणजे प्रत्येकाचं काम आहे. हा एका कोणाचा व्यक्तीचा जर कोणी म्हणत असेल बाबा अध्यक्ष आहे तर त्या अध्यक्षाला याचा श्रेय दिला पाहिजे, फार छान काम केलं, मी तर म्हणेल हा कोणी अध्यक्षाचा काहीच गरज नाही आमच्याकडे पदाची. आमच्या गावामध्ये तुम्हाला सांगतो पदाधिकाऱ्याची, पदाचे अध्यक्ष, खजिनदार, उपाध्यक्ष काहीच गरज नाही हो. इतकी मेहनत करतात सगळे, फक्त श्रद्धेने. आमचं जागृत देवस्थान जे हनुमान महाराज त्यांच्यावर गावातली व्यक्तींची सर्वांची इतकी श्रद्धा आहे की कोणाला सांगायचीच गरज लागत नाही. सर्व सण या ठिकाणी इथून उठून येतील, किती वाजताही येतील. कोणाला सांगायचं हे काम करायचं तर धावून येतील आणि काम करत राहतील श्रद्धेपोटी. का तर त्यांच्या मनात एकच भावना असते, आमच्या हातून कोणासाठी काहीतरी घडलं नाही. आणि अशी मेहनत करणारी आमची लोक आहेत. तर मला एवढंच सांगायचं आहे की 43 वर्ष हे जे करत असताना आजचा 43 वर्षातला शेवटचा दिवस आहे आणि सर्व माणसांनी, सर्व व्यक्तींनी, लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांनी या ठिकाणी मेहनत केलेली. आज काही आपण मुलंही बघितली असतील, घडलेली मुलं जी याच्यासाठी, कीर्तनासाठी आणि हरिपाठासाठी तयार झालेली आहेत. अहो प्रत्येक वेळेस या ठिकाणी या वर्षीचं एक विशेष सांगण्याचं, जसं ठाकरेसाहेब बोलले की ही लहान मुलं घडली आणि घडत आहेत आणि त्यांना घडवण्याचं काम करणारे जी लोक आहेत त्यांनाही धन्यवाद देईल, जसं प्रवीण महाराज असतील. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की गोरसई गावामध्ये यापूर्वी राजकारण तर प्रत्येक ठिकाणी येतात. अण्णा आहे तिथे सरपंच आहे, राजकारण आमच्या इकडे बरेच आहेत, आम्ही आहेत, विरोधी असतो, सगळंच असतो. पण हा जो कार्यक्रम आहे ना, हा कार्यक्रमामध्ये आमचा पूर्ण राजकारण बाजूला राहतो आणि फक्त एकच देवाचं कार्य करणं, परमार्थात काम करणं हा एक उद्देश आणि सगळे आम्ही एकत्र होत असतो आणि इथे जमत असतो. आज आपण बघितलं असेल महिला वर्ग यापूर्वी थोडंसं प्रमाण कमी असायचा. या वर्षामध्ये मी आपलं सांगू इच्छितो की पूर्ण गाव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या महिला वर्गांचा तर इतका मोठा साथ आहे की प्रत्येक जण हा आपला कार्यक्रम जो आपला स्वतःचा कार्यक्रम समजून या ठिकाणी उपस्थित लावत आहेत आणि आपला हातभार लावत आहे. तर या कमिटीचा मला जो अध्यक्षपद म्हणून घोषवलेला आहे, मगाशीच म्हटलं या ठिकाणी पदाची कोणाला काहीच आवश्यकता नाही. मी अध्यक्ष आहे,
काहीच गरजच नाहीये. कारण माझी गरज ना लागायची तशी अशी काम करणारी लोक आहेत तशी, कोणाला सांगायची गरज नाही. जो येईल ज्याला जसं जमेल तसं काम करत असतात. म्हणून मी या ठिकाणी असं म्हणेल की माझ्या या सर्वप्रथम गावासाठी मी आजच्या दिवसाला माझ्याकडून शुभेच्छा देईल. मी खूप सुंदर असे काम या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न या माध्यमातून मेसेज काय द्यायचा, तर मी असं म्हणेल बघा, महाराज कीर्तनकार या ठिकाणी बरेच वेळा बोलून गेले. पारमार्थिक जीवन काही का होईना, प्रत्येकाला सांसारिक जीवन आहेच, पण थोडा का होईना प्रत्येकाने परमार्थाला वेळ दिला पाहिजे. संसारामध्ये आहे तो आज न उद्या तुम्हाला संसारामधून त्याग करावाच लागेल, पण बरोबर घेऊन जर जाणारे काय असेल तर हेच आहे परमार्थामध्ये. जर एखादा माणूस रमतो भले थोडा का ना वेळ गेली, म्हणजे म्हणतात ना, महाराज पण म्हणतात की कुणाचं तुम्हाला चांगला करता येत नाही ना, ठीक आहे, काही हरकत नाही, पण कुणाचं वाईट करू नका. हे जे म्हटलं जातं हे खरं आहे. आणि माझं तेच म्हणणं आहे की आपल्याला जर कोणाचं चांगलं करता येत नाही तर ठीक आहे, पण वाईट करू नका. आणि आपल्या माध्यमातून जर का थोडंफार पारमार्थिक किंवा इतर कोणतं सामाजिक चांगलं काम जर घडत असेल तर आपण केलं पाहिजे. प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे. कोणी एखादा माणूस करतोय आणि आपल्याला जर समजा त्याची गुन्हा वाटत असेल किंवा थोडासा राग असेल की बाबा कोणी राजकीय द्वेष असेल, काही असेल, पण जो करतोय ना त्याचं मान आपण ठेवलंच पाहिजे, भले तो आपल्या विरोधात का नाही असेल. या ठिकाणी एक मेसेज हा देऊ इच्छितो, माणूस कोणीही असू दे, तो त्याच्या परीने काम करतोय ना त्याला तो श्रेय दिला पाहिजे. तो भले आपल्याला थोडा द्वेष करत असेल तरी. म्हणून मी सांगेल की या गावामध्ये आजचा जो माहोल आहे, वातावरण इतका सुंदर वातावरण जो आहे ना, आम्हाला असं वाटत असतं हाच आमचा दिवाळी दसरा. आणि अक्षरशः दिवाळी दसऱ्याप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमात आमची लोक नाचत नसतील, आजच्या दिवसा या 8 दिवसांमध्ये कीर्तनामध्ये नाचत असते. म्हणून मी म्हणेल हा आमचा एक दिवाळी दसरा हा उत्सव आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी सर्वप्रथम सांगेल की आपण चॅनल्सवाले आले, मीडियावाले आले, या ठिकाणी सर्वप्रथम सगळे गाववाले आले, सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि येणाऱ्या पुढची पिढीला शुभेच्छा देईल की अशाच पद्धतीने आज आम्ही उद्या तुम्ही असणार या ठिकाणी हे कार्यक्रम निरंतर चालू राहावं ही आम्ही अपेक्षा ठेवणार आहे आपल्याकडून. तर पद आज आहे उद्या नाही, कार्यक्रम मात्र शेवटपर्यंत चालू राहिलाच पाहिजे ही मी येणाऱ्या आमच्या पुढील पिढीकडून अपेक्षा करेन. आणि मी इथे थांबतो.